जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजच्या विशेष बातम्या. मुंबईतील आंबेडकर भवन दादर येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भीमराव आंबेडकर होते, तर मार्गदर्शन बौद्ध धम्मगुरू आकाश लामाजी आणि बौद्ध धम्मगुरू भंते विनाचार्यजी यांनी केले. या सभेतून बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवी दिशा मिळाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. सभेनंतर पवित्र स्थळ चैत्यभूमी दादर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बौद्ध समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन जो है, इनके ओर से ये धम्मध्वज यात्रा आज निकाली गई थी. मतलब ये दीक्षा भूमि से चैत्य भूमि की यात्रा थी. मुंबई में हमने वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से उनका स्वागत किया और गए 8-9 महीने से वंचित बहुजन आघाड़ी भारतीय बौद्ध महासभा के संयुक्त विद्यमान से हम यहाँ पर महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन का जो प्रचार प्रसार हम कर रहे हैं और फिर हमने सिग्नेचर कैंपेनिंग की है. बौद्ध समाज द्वारा के माध्यम से लोगों के बीच में गए हैं. रास्ते की लड़ाई हो तो हमने आंदोलन निकाले हैं और हम खुद मुंबई की संपूर्ण जो टीम जो है युवा की, महिलाओं की, हम सब बोध गया गए थे. हम उस आंदोलन में शामिल थे. कोर्ट में एक पिटीशन फाइल है और उसमें भीमराव अम्बेडकर साहब खुद उसमें है और भिक्खु संघ जो है, जो बुद्ध गया में बैठा है, उनके माध्यम से भी वो पिटीशन के लिए कोर्ट में लड़ाई चालू है. हम प्रकाश अम्बेडकर साहब के माध्यम से उसका समर्थन करते हैं. हम उनके साथ में जब जब साहब हमको जो आदेश देंगे, हम वंचित के तरफ माध्यम से उस पर काम करेंगे. ज़रूरी है क्योंकि किसने तो इस पर बात करनी चाहिए थी और मुझे लगता है कि महाराष्ट्र में सबसे पहली बार इस पर जो बात हुई वो अम्बेडकर कुटुंब की ओर से हुई. और जब जब भीमराव अम्बेडकर साहब है, बाड़ा साहब अम्बेडकर साहब है, जब जब ये आदेश देते हैं तो यहाँ का बौद्ध समाज जो पूरा है महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के लिए खड़ा रहता है. इस आंदोलन की एक भूमिका है. जो महाबोधि महाविहार है वहाँ पर कुछ बाहरी मनुवादियों ने जो कब्जा करके रखा है, तो उनके कब्जे से ये महाबोधि महाविहार मुक्त होना चाहिए और जो बौद्ध है उनके हाथ में ये बुद्ध विहार आना चाहिए. इसी ये भूमिका लेकर यहाँ पर धम्मध्वज यहाँ पर रैली निकाली गई है. इस रैली में अनेक महाराष्ट्र से, मुंबई भर से बहुत सारे बौद्ध अनुयायियों ने इस आंदोलन में सहभाग लिया है. वंचित बहुजन आघाड़ी शुरुआत से इस आंदोलन के समर्थन में थी. मुझे लगता है वंचित बहुजन आघाड़ी एकमेव ऐसा पक्ष है जो इस आंदोलन के बारे में समर्थन देने के लिए रास्ते की लड़ाई हमने लड़ी है. 2 बार हमने मुंबई में खुद मैं मुंबई प्रदेश की अध्यक्ष हूँ महिला आघाड़ी की, तो 2 बार वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से सन्माननीय भीमराव अंबेडकर जी के माध्यम से हमने ये आंदोलन मुंबई में लिया था. अलग अलग जगह पे जहाँ जयंती थी, पूर्णिमा थी, अभी फ़िलहाल वर्षावास जहाँ जहाँ चालू है वहाँ जाकर वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता इस आंदोलन की भूमिका स्थानिक लोगों के सामने रखती है और इस आंदोलन को पूरा समर्थन करती है. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला ऐतिहासिक पाठिंबा मिळाला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मकता दाखवत मंगळवारी विविध मागण्यांचे शासन निर्णय GR आंदोलनकर्त्यांच्या हाती सुपूर्द केले. या घटनेनंतर परभणी जिल्ह्यासह सर्वत्र मराठा बांधवांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
तुम्हारे साथ हैं। मराठा लाख मराठा मराठा लाख मराठा। दादांचा बाले किल्ला परभणी जिल्हा परभणी जिल्हा दादांचा बाले किल्ला परभणी जिल्हा परभणी जिल्हा दादांचा बाले किल्ला परभणी जिल्हा परभणी जिल्हा। मराठा एकजुटीचा मराठा एकजुटीचा दादांचा बाले किल्ला दादांचा बाले किल्ला परभणी जिल्हा परभणी जिल्हा दादांचा बाले किल्ला परभणी जिल्हा परभणी जिल्हा। मराठा एकजुटीचा मराठा शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाला मोठं यश आलेलं आहे। आज मराठ्यांना ओबीसी मधून हैदराबाद गॅजेटच्या नुसार या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते भव्य असं प्रदर्शन करत आहेत, आनंद उत्सव साजरा करत आहेत। आपल्यासोबत आहेत, काय सांगतात बघूया। अनेक वर्षाच्या संघर्षाला आज विजय प्राप्त झालेला आहे, यश आलेलं आहे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वरूपातून। खरं तर हा संघर्ष अनेक वर्षाचा होता, याला मोठमोठ्याने अनेक लोकांनी बलिदान दिलं। अण्णासाहेब पाटलाचं बलिदान, आमदार विनायकराव मेटेचं, शाळा संघटनेचे अण्णासाहेब जावळे पाटील असतील, अनेक लोकांनी ह्याच्या संघर्षामध्ये आपलं बलिदान दिलं आणि व्यर्थ न होता याचं बलिदान, त्यांचं बलिदान व्यर्थ केलं नाही। म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलाच्या वतीनं आणि या तरुणाच्या सर्वच्या हे सशस्त्र पूर्ण तरुणाला जाते। जे रोपटे लावलं होतं वयस्कर माणसांनी, त्या तरुणांनी याला वाढवण्याचं काम आणि त्याचं फळ आणण्याचं काम या तरुणांनी केलं। परभणीच्या सर्व माझ्या तमाम जरांगे पाटलाबद्दल काय बोलणार? जरांगे पाटील मी म्हणेल की मराठा करता तो अवतारच आहे देवाचा एक। त्याने समाजाचं त्यांनी भलं केलं आणि म्हणतो असा योद्धा पुन्हा होणे नाही, म्हणून जगामध्ये असा एखादाच माणूस पैदा होत असतो की नक्की समाजाचं काहीतरी कल्याण करतो। त्यामध्ये जरांगे पाटील आहेत आणि त्यांनी खरंच सांगतो समाजाकरता त्यांचा सत्य संकल्पाचा हाता नारायण जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हा जल्लोष नाही, हा संघर्ष, हा जल्लोष नाही, हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे। कारण 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं आमच्या वडीलधारी असू, आमचे संघटनेचे सर्व नेते असू, यांनी 20, 25, 30 वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे। आणि कोणत्या तरी रूपाने आज जरांगे पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅजेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वोत्परी लागू होत आहे। हे मराठवाड्यातील लोकांना खूप आनंदाची बात आहे, कारण मूळचे मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटमधून सर्व मराठा समाजाला लागू होणार आहे आणि तसंच आम्ही ओबीसीमध्ये आज आमची जात येणार आहे। तरी मी सर्व बांधवांना मराठवाड्यातील बांधवांना अभिनंदन करतो आणि जय शिवराय, जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हे जे आरक्षणाचे शिरे आहे, हे आरक्षणाचे शिरे पूर्ण आमच्या जरांगे पाटील साहेबाला जाते। ही मागणी आमच्या अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू होती, पण निरकटकर सरकार यांनी आतापर्यंत कधी आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिलं नाही। जरांगे पाटील हे छत्रपतीचे दुसरे रूप असून हैदराबाद गॅजेट लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला एक आनंद उत्सव झाला आरक्षण भेटल्याबद्दल। मागच्या 50 वर्षाचा अखंड मराठा आरक्षणाचा लढा, मागच्या 32 वर्षाचा मी साक्षीदार आहे या आरक्षणाच्या लढ्यामधला आणि खरोखरच मनोजदादाच्या माध्यमातून आज
मराठा समाज हा तुमच्या ओबीसी मध्ये जाण्याचं आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे अख्खा मराठवाडा जवळपास त्या गॅजेटच्या माध्यमातून कुणबी म्हणून उदयास येणार आहे आणि अक्षरशः तुमच्या असो या सरकारचं पण अगदी मनापासून अभिनंदन. कारण अशा जे आज जी आर मध्ये दिलंय त्याच पद्धतीने जर त्यांनी तुमच्या असो भविष्यामध्ये टोटली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि सगळ्या अख्खा महाराष्ट्र जर तुमच्या असो मराठा आणि कुणबी एकच आहेत की हे जर तुमच्या वस्तू हा जी आर जर 2 महिन्यानं जर त्यांनी पास केला तर अगदी अख्खा महाराष्ट्र या भाजप सरकारला किंवा या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी सरकारला डोक्यावर घेऊन मिरवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अरविंद कुरणे यांनी तैवान इथून आणलेली बुद्ध प्रतिमा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले जेतवन बुद्ध विहाराला भेट म्हणून देण्यात आली. विहाराची रचना पाहून सर्वच भारावून गेले. तरुण पिढी संस्कारमय होण्यासाठी अशा विहारांची गरज असून प्रत्येक रविवारी बौद्धांनी विहारात जावे असे अरविंद कुरणे यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे वसंतराव चांदूरकर, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते RB कोसंबी उपस्थित होते. धम्म उपासक अशोकराव हातकणंगलेकर यांनी आभार मानले. हातकणंगले तालुक्यामध्ये हे एकमेव असं अत्यंत चांगलं बुद्ध विहार आहे. तसंच आपलं समाज मंदिर पूर्वीचं जे असतं ते पूर्वीचं समाज मंदिरसुद्धा इथं आहे. ते समाज मंदिरसुद्धा अत्यंत देखणं आणि बघण्यासारखं आहे. त्याच्याही पुढची गोष्ट जी कोल्हापूरला दसरा चौकामध्ये शाहू सांस्कृतिक भवन आहे, तिथं जे भित्तिशिल्प उभारलेलं आहे त्याच्यापेक्षाही जादा भित्तिशिल्प इथं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे हे हातकणंगले तालुक्यामध्ये आणि उभारलेलं आहे. ते सुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे. ते बघण्याचा लाभ सर्वांनीच घ्यावा. आणि इथं जे विहार आहे हे अत्यंत चांगल्या प्रकाराचं आहे. कुरणे साहेबांनी आपल्याला जी तैवानची मूर्ती भेट दिलेली आहे ती मूर्ती प्रतिमा भेट दिलेली आहे. ही प्रतिमा अत्यंत चांगली आहे. अशाच प्रकारचे जिथं विहार आहेत तिथं भेट देणार आहेत. दुसरं असं व्यंकप्पा भोसले सर आहेत कोल्हापूरचे, त्यांच्या शाळेला त्यांनी सम्राट अशोकाचं फोटो म्हणजे मोठा फोटो प्रदान केलेला आहे. म्हणजे असं त्यांची इच्छा आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. इथं जे आपले सगळे कोसंबी साहेब आहेत, चांदूरकर साहेब आहेत आणि आमचे हे लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी आमचे जे आहेत ते जिथं असे कार्यक्रम होतात अशा कार्यक्रमाला अत्यंत आवर्जून उपस्थित राहून म्हणजे याचा धम्माचा किंवा या विहाराचा प्रचार प्रसार कसा होईल याकडं अत्यंत चांगल्या रीतीनं ते बघतात. त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. मी 2 शब्द थांबवतो. या जेतवन बुद्धविहार हातकणंगले गावी ही स्थापन झालेल्या बुद्धविहारामध्ये आमचे सहकारी मित्र आणि 1973पासून आम्ही चवळीत काम केले. म्हणूनच इथंपर्यंत आपण या विचारापर्यंत आलो आहे. जसं ते म्हणाले, सुनाजवळ काहीतरी मानसिकताच सुनेची ह्या विचाराची असल्याशिवाय एवढं घडत नाही. तसं त्यांचीसुद्धा 1973पासून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची मानसिकता आहे. म्हणून इथंपर्यंत त्यांनी ती बुद्धाची मूर्ती इथंपर्यंत ते आलेत आणि त्यांनी बुद्धाची मूर्ती भेट दिली. तेव्हा त्यांचा वैचारिक प्रवास किंवा वाटचाल फुले शाहू आंबेडकर विचारातून आले म्हणून मोठ्या पदावर ते राहून निवृत्त झाले. आणि आज ते सद्भावनाने प्रेरित होऊन काहीतरी मोठं काम करावं, काहीतरी रचनात्मक करावं, विधायक करावं अशी मनोभूमिका कायम माझ्याजवळ व्यक्त होते आणि ते करत राहतात. म्हणून त्यांच्याबद्दल मला 4 शब्द सांगायचे म्हणून मी उभा आहे. या हातकणंगले या गावामध्ये अगदी सुशिक्षित बेकारांचं प्रमाण आपल्या समाजात दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा अशोकरावांच्या सारख्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या माणसानं इथं मुलांना व्यायाम करायचा आहे तर व्यायामशाळा तयार केलेली आहे.
त्यांना अभ्यासिका तयार केलेली आहे, जेणेकरून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की नोकऱ्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि नोकऱ्या ह्या पुस्तकातच आहेत आणि त्यामुळे ती पुस्तकं वाचली पाहिजेत. यासाठी अद्ययावत असं त्यांनी ग्रंथालय इथं उभा केलेलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून ही एक मोठी चळवळ त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सोनबाईसुद्धा ह्या चिरंजीवानी यामध्ये सहभाग घेऊन केलेला आहे. म्हणजेच किती आदर्शवत काम आहे. मी अशोकरावांना अगदी मी लहानपणापासून बघतोय, आमचे मोठे भाऊ वगैरे त्यांच्यावर त्यांचं सामाजिक काम मी बघत आलेलंच आहे. तर त्यांच्या नंतरच्या लोकांनी पिढीनं सुद्धा घरातल्यांनी हे सामाजिक काम घेतलेलं आहे. अशी सामाजिक चळवळ गावागावात उभी राहावी ही खरंच माझ्यासारख्याची एक प्रामाणिक इच्छा आहे. मी कुरणे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी अशा विहाराला तैवानमधून आलेली एक बुद्ध मूर्ती इथं भेट देऊन खऱ्या अर्थानं आणि आम्हाला इथं यामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत असं मी या प्रसंगी मानतो. मी स्वतः RB वसंतराव सूर्यवंशी, काल आमची भेट झालेली कोल्हापूरमध्ये आणि अशोक कांबळे हातकणंगलेकर त्यांचं विहार आहे असं मला काल समजलं आणि हे बघून मला फारच आश्चर्याचा धक्का बसला. कारण अशा प्रकारचं विहार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं. आणि नॉट ओन्ली विहारच असं नाही आहे, वरचं जिम इतकं नीट आणि क्लीन आहे. परत अभ्यासिका, लायब्ररी ह्या सगळ्या सोयी बघितल्यानंतर एवढा आनंद झाला की अशा प्रकारचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निदान तालुक्यामध्ये किमान 3 ते 5 ठिकाणं असावीत, ज्यामुळं काय आपली जी मुलं सध्या इकडं तिकडं बहकत आहेत त्यांना व्यायामाचा नाद लागावा, अभ्यास करण्याची वृत्ती आणि विहाराचा वापर हा प्रत्येक रविवारी बौद्ध बांधवांनी विहारामध्ये यावं आता आपल्याला प्रचार केला पाहिजे. एवढी सुंदर जागा आहे, ह्या जागेचा लाभ आपल्या समाजातल्या लोकांनी घ्यावा आणि अशोक हातकणंगलेकर ह्यांच्या सुनेनी हे जे बनवलेलं आहे कविता हातकणंगलेकर धन्य. तर त्यांची जी हे आहे मानसिकता म्हणा किंवा त्यांची काम करण्याची स्टेप्स म्हणा किंवा विचार करण्याची पद्धती फारच चांगली असली पाहिजे. आज त्याशिवाय हे बनत नाही. माणसाला काहीतरी दूरदृष्टिकोन चांगला असला पाहिजे आणि हे त्यांना न भेटता सांगतो तुम्हाला की त्यांचा दूरदृष्टिकोन फारच चांगला होता म्हणून ही भव्य वास्तू बनलेली आहे आणि मला ही पाहून मला फार धन्य झालो. मी ह्याच्याबद्दल मी हातकणंगलेकरांचे आभार मानतो. RB वसंत, आता हे आमचे जे वसंत हे आहेत चांदूरकर आहेत, हे संपूर्ण जिल्ह्यात फिरतात. हे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. ते सतत फिरत असतात. मी आणि ते अजून आम्ही काही विहारं बघण्यासाठी स्वतः फिरणार आहोत आणि ह्या विहारांना अशा प्रकारे काही ते आता हा जो मी फोटो फ्रेम आणला हा मला मुंबईमध्ये माझ्या एका मित्रानं दिलेले आणि तैवानचा फोटो आहे तो आणि तैवानचे फोटो इतका त्याचा कागद प्रिंट चांगली असते. तर मी आता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ना बऱ्याच विहारांना अशा प्रकारचं हे देणार आहे. जसं मला काय जमेल तसं ह्या विहाराला मी पुढं डोनेशन देत राहील. वरून जे काय प्रकाशित होणारं बुद्धांचं चित्र आहे किंवा छायाचित्र आहे तर त्याला एक विशिष्ट पद्धतीचे चौकट लावून किंवा फ्रेम करून ते आमच्या ह्या विहाराला त्यांनी दान दिलेली आहे. ते दान आम्ही स्वीकारतो आहे. त्याचबरोबर ती जी प्रतिमा आहे तिचं जपणूकसुद्धा केली जाईल. हे पण या ठिकाणी त्यांना मी या संदर्भात सांगू इच्छितो. त्याचबरोबर सतत या विहाराला त्यांनी भेट द्यावी, काही मार्गदर्शन करावं किंवा आमच्यामध्ये काही उणीवा असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत करावी. त्याचबरोबर काही नवीन काही आम्हाला शिकण्यासारखं तुमच्याकडे मिळत असेल तर त्याचंही मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी वेळात वेळ दोघांनीही काढावा. गोस्वामी साहेबांनी आणि कुरणे साहेबांनी त्यांचं हा समाज इथलं बुद्धविहार त्यांचं सतत स्वागत करेल आणि त्यांच्या उपस्थितीची आम्हाला गरज भासत राहील एवढं या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला जे दान दिलं त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है.
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातून घडलेल्या शालिनी भूपाल कांबळे यांचे नुकतेच निधन झाले। या निमित्ताने त्यांना अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। सांगली जिल्ह्यातील करनाळ या गावातील शालिनी कांबळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून अनेक महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनवले। कांबळे यांच्यासारखं कार्य इतर महिलांनी अनुकरण करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले। जास्त महिला स्वावलंबी नव्हत्या त्या काळामध्ये त्यांनी शिवणकला सुरू करून, शिवणकलाची संस्था चालू करून त्यामध्ये त्या महिलांना शिवणकलांचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतः पायावर उभा केलं। उभा करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे। त्यांनी 1985 साली जिजामाता शिक्षण संस्था सुरू केली करनाळ येथे आणि त्यानंतर 1987 साली सिद्धार्थ परिसर सांगली येथे त्याची दुसरी शाखा स्थापन केली शहरी भागात आणि ग्रामीण भागात करनाळमध्ये होती, करनाळमध्ये। आणि त्याच्यानंतर 2005 साली पुन्हा एक आधुनिक काळातल्या महिलांना आधुनिक काळाचा ओढा बघून ब्युटी पार्लर ही एक ब्युटी पार्लरसाठी एक संस्था उभा केली। ब्युटी पार्लर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्था सरकारमान्य संस्था सुरू केली। ज्या देशात महिलांचा जो सबलीकरण जो आहे, जिथे महिला सबल असतील तो देश पुढे राहिल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबांचं जे ब्रीद वाक्य आहे ते त्यांनी म्हणजे या माऊलीने तिच्या उभ्या हयातीमध्ये आणि ह्या ग्रामीण भागामध्ये, करनाळसारख्या ग्रामीण भागामध्ये शिलाई मशीन, शिलाई शिक्षण आणि ब्युटी पार्लर यासारखे छोटे जरी कोर्सेस वाटले तरीसुद्धा या ग्रामीण भागातील ज्या अशिक्षित आहेत किंवा सुशिक्षित ज्या महिला आहेत त्यांना त्यांचं प्रशिक्षण देऊन आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना सबल करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो वाखाणण्याजोगा आहे। आणि असंच जर सर्व महिलांनी जर त्या मार्गावरती चालल्या तर मला वाटतं हा जो समाज आहे हे प्रगतीपथावर राहिल्याशिवाय राहणार नाही। पर तिचा हात होता आशीर्वादाचा, ती असताना असं कधीच एकटं वाटलं नाही। म्हणजे आता ती नाही आहे तर मग तिची कमी अशी खूप जास्त आम्हाला जाणवते, ते कायम आणि ती कमी कायम जाणवत राहणार। कारण आज जे काय माझे घरातले माझे पप्पा आहेत सगळे ते फक्त आणि फक्त तिच्या कष्टांमुळे आहेत। आम्ही तिला बघितलं आहे कष्ट करताना, माझ्या पप्पांना सांभाळताना सगळं आम्ही बघितलं आहे। मग त्या जेव्हा आजारी होत्या तेव्हा पण त्यांना सारखी आमचीच काळजी लागलेली असायची। त्यांनी कधी स्वतःचा जास्त विचार केला नाही, त्यांना सारखं त्यांच्या मुलांची आणि आमचीच काळजी लागलेली असायची। त्या कायम आमच्या मनात अशाच राहणार। त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे। ज्या अडाणी महिला होत्या त्यांना शिलाई मशीनच्या माध्यमातून शिलाई शिक्षण देण्याचं काम जवळजवळ त्यांनी 45 वर्षी केलेलं आहे। त्याचा पहिला क्लास त्यांनी नांद्रे या ठिकाणी 1980 साली चालू केला होता आणि तिथून त्या गावामध्ये ज्यावेळेस तो क्लास बंद पडला, अनुदान बंद झालं, त्यावेळेस त्या गावातील बौद्ध समाजातील लोकांनी स्वतः वर्गणी काढून त्यांना प्रवास खर्च फक्त देऊन त्यांना शिकवायला या म्हणून सांगितलं। त्यावेळेला जवळजवळ 100 ते 150 महिला त्या ठिकाणी म्हणजे शिलाई मशीन शिकल्या आणि त्यांना फ्रीमध्ये शिलाई मशीनचं शासनामार्फत अनुदान तत्वावरती शिलाई मशीनचं वाटप केलं आणि ते आता स्वयंरोजगार करून आपलं स्वतःचं एक उपजीविकेचं साधन म्हणून ते महिलासुद्धा काम। शिवाजी महाराजांची आई मासाहेब जेव्हा त्यांना कष्टाने उभा करून त्यांना शिकवते, बाबासाहेब ज्यावेळेला रमाईमुळं एवढे होऊ शकले, शाहू महाराजांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हा कष्टकरी जरी समाजाने बहिष्कृत जरी असला तर त्याच्यासाठी त्यांनी ज्या सवलती केलेल्या आहेत, कारण हा राजा जो इतका महत्त्वाचा आहे की त्याने आपल्या
राज्यामध्ये शिक्षणाची मोफत सोय केलेली होती. परंतु त्यांचं एक उदाहरण देण्यासारखं आहे की जर शिक्षणासाठी मुलगा शाळेत आला नाही तर त्याच्या पाल्यांना ते 1 रुपये दंड करत असत. त्यामुळं ते दंड करण्याच्या भीतीने संपूर्ण समाजामधील असुरक्षित किंवा सुशिक्षित लोक करण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला अच्छा तरी शालिनी ह्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांचं जे कार्य आहे ते वाखाणण्यासारखं असल्यामुळं प्रत्येकाने असे जे स्त्रियांनी स्वतः हुरहुरीनं भाग घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याच्या पातळीवर किंवा खेडेगावामध्ये संस्था काढून आपणाला जेवढे सहकार्य मिळेल सामाजिक दृष्टिकोनातून राजकीय ह्याच्यातून पाठबळातून स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांनी जे हे प्रयत्न केले त्याचे अत्यंत मोलाचे आहेत. त्यामुळं त्यांना मी श्रद्धांजली वाहिली आहे. बघायला गेलं तर त्या खूप प्रेमळ मनाच्या होत्या. जेव्हा केव्हा भेटायच्या त्यावेळेस मला मिठी मारायच्या, रडायच्या. आणि जसं माझी बायको मिसेस कोरोनाच्या ह्याच्यात एक्सपायर झाली त्यानंतर तर मला फारच म्हणजे भेटेल तेव्हा रडायच्या, मला काही मिठी मारायच्या, मला पप्पी घ्यायच्या आणि त्या अतिशय प्रेमळ होत्या. ती एक चांगली आठवण माझी आहे त्यांच्या बाबतीत. आणि त्यानंतर कळाले की बाबा कर्नाळ गावासाठी बरंच काही त्यांनी सामाजिक कार्य पण केलेलं आहे. आणि माझं नाव ऋतुराज अशोकराव पाटील, मी कोल्हापूरचा आहे. आणि ह्या निमित्ताने आज त्यांना मी आमच्या या कर्नाळ गावचा विकास झाला. आणि ज्या वेळेला एखादी महिला घराबाहेर पडून महिलांना सक्षमीकरण आणि सबलीकरण विषयावर त्यांना प्रवृत्त करते किंवा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करते त्यावेळेला त्या देशाचा, राष्ट्राचा आणि गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या वेळेला माझ्या मम्मीनं अत्यंत काटकसरीनं हलावनवासातून ते पार केलं आणि जवळजवळ पूर्ण सांगली जिल्हा तिनं काबीज केला. पहिल्यांदा जिजामाता टेलरिंग व्यवसाय संस्था सुरू केली. पद्माचे आमचे वसंतदादा होते मुख्यमंत्री. वसंतदादा पाटीलने आम्हाला राजमान्य शिवण क्लाससाठी मान्यता दिली. आणि ह्या शिवण क्लासला जी मान्यता मिळाली सरकारी त्या पद्धतीनं माझ्या आईनं कर्नाळ, वसगडे, डिग्रज, कोल्हापूर, नांद्रे या ठिकाणी आणि खुद्द सांगली जिल्ह्यामध्ये असंख्य शिवण क्लासच्या शाखा उघडल्या आणि महिलांना स्वावलंबी केले. आणि महिलांना फुकट मशिनी दिल्या किंवा महिलांना अनुदानसुद्धा देण्याचा त्यावेळेला प्रघात सुरू झाला की महिला जर शिवण क्लास शिकायला आली तर तिला त्याच्या पाठीमागे पैसे मिळत होते. त्यामुळे असंख्य महिला, अण्णाभाऊसाठीची जी स्कीम होती त्याच्यामध्ये 100 महिला होत्या, महात्मा फुलेची स्कीम होती त्याच्यामध्ये 100 महिला होत्या, संत रोहिदासांची स्कीम होती त्याच्यामध्ये 100 महिला होत्या. अशा ॲट ए टाईम वर्षाला जवळजवळ मला वाटतंय, अजून मी आकडा भरपूर जास्त आहे, जवळजवळ याच्यामध्ये 20 ते 30 हजार महिला शिकून स्वावलंबित आहेत आणि स्वतःच्या घरादाराला, संसाराला त्यांनी फार मोठा हातभार लावलेला आहे. आणि अशा दृष्टिकोनातून माझ्या आईनं जवळजवळ माझ्या लहान भावाची जी मुलं होती ती सुद्धा मोठा करण्यास तिचा फार मोठा संस्काराचा हातभार आहे. आणि माझ्या आईचं 2च दिवसापूर्वी निधन झालं. 31 तारखेला 31/2/2025 या रोजी माझ्या आईला 9:30 वाजता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ दुसऱ्याच दिवशी 1 सप्टेंबर 2025ला माझ्या आईचं संध्याकाळी 9:30 वाजता निर्वाण झालं. त्याला खूप दुःख वाटलं की माझी माऊली जगातून निघून गेली. आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाईनं घडवलं आणि जसं सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंना घडवलं त्याच पद्धतीनं शाहू महाराज घडले, त्याच पद्धतीनं माझ्या आईनं या पूर्ण सांगली जिल्ह्याला घडवलं आणि मला घडवलं, माझ्या भावंडांना घडवलं. आणि मी एवढंच सांगून माझ्या आईबद्दल तुम्हाला सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. जय भीम येण्याच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.